नमस्कार, मी दिनराज वाघमारे. जय भारत न्यूज आणि MGTV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी आहे जतचा जो साखर कारखाना आहे, राजाराम बापू साखर कारखाना, या कारखान्याच्या परिसरामध्ये. आणि आज कारखान्याच्या परिसरामध्ये येण्याचं एक कारण म्हणजे एक धक्कादायक बातमी आहे की साखर कारखान्याच्या परिसरामध्ये वाघ किंवा सिंह अशा सदृश एक प्राणी आढळून आला आणि तिथला जो वॉचमॅन आहे त्यानं त्याचा व्हिडिओ काढलेला होता. आणि त्या व्हिडिओवरून सुरुवातीला हा बिबट्या किंवा तरस असावा असा तर्क काही वेळा मांडलेला होता, परंतु हा प्राणी नेमका अगदी ज्या सिंहाचा एखादा बछडा असावा अशा पद्धतीनं या संपूर्ण व्हिडिओच्या फुटेजमध्ये दिसत आहे. आणि त्यामुळं ह्या हिंस्र प्राण्याच्या दर्शन साखर कारखान्याच्या मुख्य जी इमारत आहे त्या इमारतीच्या गोडाऊनच्या समोर झालेला आहे. आणि तिथला जो वॉचमॅन आहे तर त्या वॉचमॅननं तो हा व्हिडिओ केला आहे. आणि त्यानंतर संपूर्ण कारखाना प्रशासन गडबडून जागं झालं आणि त्यांनी इथल्या वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर जतचे जे वनपाल आहेत निखिल पाटील साहेब, त्याबरोबर वनरक्षक आहेत चंद्रकांत ढवळे साहेब, तर त्यांची सर्व टीम, वन विभागाची टीम साखर कारखान्याच्या इथं दाखल झाली आणि त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. जे ते फुटेज आहे त्याचे जे फोटो आहेत तर ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलं. तर साधारणतः हा जे वन मांजर जे आहे तर अशा सदृश हा प्राणी दिसतो, परंतु साधारणतः 1.5 ते 2 फूट उंची आहे आणि साधारणतः एक सिंहाचा बछडा ज्या पद्धतीनं आहे तर अशा पद्धतीनं सदरचा प्राणी दिसत आहे. तर त्यामुळं की वन विभागसुद्धा सध्या या विषयावरती संशोधन करत आहे. जे आजूबाजूचे जे तलाव आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी हे असे वन्य प्राणी लपून बसू शकतात तर अशा ज्या शक्यता आहेत तर ह्या शक्यता सर्व ते पडताळून पाहत आहेत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण संपर्क साधला आहे. तर नेमका हा प्राणी कोणता आहे तर याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. मात्र या परिसरातील सर्व जी मंडळी आहेत किंवा कारखान्यातले जे कर्मचारी आहेत तर त्यांच्यामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे. नेमका हा वन्य प्राणी कुठून आणि कसा आला आणि नेमका कोणता प्राणी आहे तर याबाबतची सुद्धा आता तर्कवितर्क सुरू आहे. त्यामुळं या सर्व विषय आता जो आहे तर वन विभागाकडे सोपवलेला आहे. आणि येत्या काही त्याच्या संशोधन केल्यानंतर आणि त्याची संपूर्ण माग पाहिल्यानंतर, पाऊलखुणा पाहिल्यानंतर हा नेमका कोणता प्राणी आहे तर याबाबत वन विभाग पाहणी करत आहे. जय भारत न्यूज आणि MGTV न्यूजसाठी मी दिनराज वाघमारे.